नमस्कार मित्रांनो, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी चाललो आहे आज विरारच्या नारंगी गावात, जिथे शंकरांचं मंदिर आहे तिथे चाललो आहे. तर चला मग भेटूया पुढे. तर गाईस हे बघा, नारंगी फाटा आहे. इथून राईट मारायचा. राईट मारलं की सरळ वरती जायचा. गाईज इथून पण बघा 2 रस्ते येईल. इथे खाली नाही जायचं, आपल्याला वरती सरळ जायचं आहे. स्ट्रेटच आहे इथून. इथे फोटोशूटसाठी पण चांगलं आहे. तुम्ही अदर्स डेला येऊन इथे फोटोशूट वगैरे करू शकतात. खूप चांगली जागा आहे. तर गाईज आपण पोचलो आता मंदिराकडे. चला जाऊया आतमध्ये आणि बघूया काय अजून डेकोरेशन झालंय की नाही तिकडचं. तर गाईज हे बघा, उद्याची तयारी इथे होत आहे. खूप गर्दी असते गाईज तिथं. दरवर्षी मी येतो, तुम्ही पण यावर्षी येऊन एकदा बघा, तुम्हाला काय फील होत आहे. खूप म्हणजे खूप गर्दी असते गाईज, खूप. हे पूर्ण जागा पॅक असते आणि छोटीशी जत्रा पण वरती भरते. तर इथे आलात तर जत्रेचा पण आनंद घ्या. आणि ते सकाळी आलात तर इथे हवन पण होतं सकाळी. दुपारी पूजा असते बघा. डेकोरेशन करते तिथे सर्व फॅमिली, म्हणजे इथे जे राहतात मंडळ आहे त्यांचा. ते बघा पूर्ण तयारी चालली. आणि बघा शिवलिंग बघू शकता तुम्ही. बघा खूप भारी अशी सजावट असते इथे दरवर्षी. तर गणपती बाप्पा पण आहे इथे आणि मारुती राया पण आहे तिथं. आणि हे बघा इथे त्यांची तयारी बघा. आणि हे बघा, ही गावदेवी आहे. खूपच सुंदर अशी मूर्ती आणि डेकोरेशन आहे बॅग. तर गाईज आजचा ब्लॉग इथं संपतो. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही या इथं, मी तर येणारच आहे. तुम्ही पण या आणि एन्जॉय करा आणि आशीर्वाद घ्या आपल्या भोलेबाबांचा. तर तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.